तर आता एक एक विजेट एनेबल झालेलं आहे याच्यामध्ये. पहिल्यांदा अटेंडन्स आहे. अटेंडन्स विजेट मध्ये चेक इन होतं, चेकआउट होतं, त्याची हिस्ट्री दिसते आणि मॅपवर सगळं स्टाफ कुठे पूर्ण त्याचा दिसतं. तर याचं टेस्टिंग करायचं. करंट लोकेशन दिसतं, इथे त्याची हिस्ट्री दिसते चेक इन चेकआउटची. जर ऍडमिन असेल तर त्याला सगळ्या लोकांची दिसते, ऍडमिन नसेल तर त्याला फक्त स्वतःची दिसते हिस्ट्री. ओके, तर हे पूर्ण टेस्ट आउट करायचं. याच्यामध्ये आता एक्स्ट्रा सेटिंग्स आहे अटेंडन्स याच्यामध्ये, की रिक्वायर्ड जीपीएस लोकेशन. ऑफ असेल तर ते लोकेशन विचारत नाही, ऑन असेल तर ते जीपीएस ऑन असल्याशिवाय ते पुस्तक काही करू देत नाही. तर ते अटेंडन्स विजेट आहे. नंतरच्या याच्यामध्ये Q&A म्हणजे एफएक्यू, इथे डिरेक्टली इथनच एफएक्यू ऍड करता येतो. एफएक्यू असं ऍड होते आणि त्याला असं तो एडिट करून क्वेश्चन आन्सर एफएक्यू इथं होतं. एडिट डिलीट ऍड तिन्ही फंक्शनॅलिटी डन आहे. नंतर हे ब्लॉक, त्याच्यामध्ये इथेच ब्लॉक क्रिएट करता येतो. इथे ब्लॉक असं क्रिएट होतं डायरेक्टली. इथे त्याची इमेज, फीचर्ड इमेज वगैरे टाकता येते, एडिट करता येते, कंटेंट टाकता येतो, असा ब्लॉग म्हणतो. त्याची ब्लॉग पोस्ट बनली जाते. नंतर ते ब्लॉग पोस्ट एडिट होते, डिलीट होते. ती पूर्ण फंक्शनॅलिटी रेडी आहे. टेस्ट करा मल्टिपल याला. नंतर हे पेजेस, हे जे अबाउट कॉन्टॅक्ट वगैरे पेजेस आहेत, हे सगळे आता इथून एडिट होतात. आणि त्याची जे काही रिलेटेड फंक्शनॅलिटी ते सर्व इथूनच होतात. एडिट डिलीट एखादं क्रिएट करायचं असेल ना, तेच काय न्यू म्हणजे मी डायरेक्ट नवीन क्रिएट झालं. सगळं बघू काही प्रॉब्लेम नाही. रिफ्रेश केलं, रिफ्रेश होतं. तर प्रॅक्टिकली ऑफरिंग म्हणजे सर्व्हिसेस, प्रोडक्ट, एफएक्यू, ब्लॉग, पेजेस, अटेंडन्स, हे सगळे फंक्शनॅलिटी डन झालेली. युआयचं काम करण्याच्या अगोदर फंक्शनॅलिटी टेस्टिंग करून घ्या. युआयला मी नंतर करतो व्यवस्थित, प्रत्येक पेजला टाईल्स व्यवस्थित करणे, ब्लॉग व्यवस्थित करणे, नंतर इथे फिल्टर ऍड करायचं आहे, युजरला सर्च करायचं आहे वगैरे, किंवा अजून त्या एखादी गोष्ट टाकायचं असेल तर हे आहे. तर हे सगळं काय म्हणतात टेस्ट आउट करा आणि एकदम प्रॉपरली प्रत्येक कॅटेगरीचं आपलं एक एक ऍप बनवायचं. ओके, फोकस ऑन दॅट. माझा नेक्स्ट आता हेच झाल्यानंतर अटेंडन्स झालं, स्मार्ट क्यू आणि जे अपॉइंटमेंट आहे हे पण माझं आता फिनिशिंगला आलेलं आहे. तर तुमचं ते होईपर्यंत ह्या दोन गोष्टी मी हे करतो. म्हणजे आपला हे ऍप्लिकेशन बीटा मोड याचा कम्प्लीट होईल, अल्फा मोड कम्प्लीट होईल, आता बीटा मोड मध्ये जाईल. म्हणजे प्रॅक्टिकली हे आता त्याच्यानंतर काय स्टेप आहे, डिझाईन व्यवस्थित करणं सगळ्या गोष्टींची. सगळ्या कंटेंट टाकला, सगळ्या गोष्टी वर्क होतात त्या पाहिल्या, त्यातच आपली टेस्टिंग पण झाली. तुम्हाला मी काय करायला सांगतो, तुम्ही जितके ऍप बनवाल तितके तुम्ही एक एक गोष्टी करायला नवीन नवीन बग सापडतो. आता आम्ही बसलो, आता 5-6 बग याने काढले, लगेच सुरू झालं. राईट, तर जसं आपण करू तेवढे बग निघतील, तेवढे सिस्टीम परफेक्ट होते. ओके, आणि आफ्टर सम स्टेज या वीकच्या एंडचं टार्गेट आहे आपल्याला, की आपल्याला हे याची फुल फोकस मध्ये डिजिटल मार्केटिंग आणि याचे ऍड्स शूट करायचे युट्यूब व्हिडिओ मध्ये, त्याचा कंटेंट बनवायला घ्यायचा. आणि ते कंटेंट बनवण्यासाठी हे आपले डेमो पाहिजे, की त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल डेमो दाखवणार, हे ऍप असं बनलेलं, हे ऍप असं बनलेलं. नंतर इथे जो मेसेज टाकायचा, हा मेसेज आता छोट्या गोष्टी असतात प्रत्येक याच्यामध्ये, की समजा आता हे डेमो ऍप आहे तर इथे हे डेमोचा बॅच लावलेला, इथे काहीतरी एक मेसेज दिसतो, तर हा जो मेसेज आहे तो परफेक्ट पाहिजे. हे ह्याला रिवर्ट करायचं, तर ते एकदा रिवर्टिंग करून घ्या की ते एक्सेप्टचे काय टाकायचं, हे ऍप याने जनरेट चाललं, विशेष कंटेंट असेल तर हे क्लिअर आहे. ओके, सगळ्या फंक्शनॅलिटी प्रोडक्ट पासून पूर्ण टेस्ट करून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात नेक्स्ट जो पार्ट येतो तो येतो ट्रान्सलेशनचा. तर ट्रान्सलेशन हे सरळ एक गुगल ड्राईव्ह वरच करा. प्रॅक्टिकली काय असणार,
हे ट्रान्सलेशन आहेत. एखादं आलायचं इंग्लिश मराठी हिंदी जसं केलं आपण मायमध्ये केलं होतं सेम त्या याच्यामध्ये आहे. तर ही शीट आपल्याला मेंटेन करायची आणि एवढ्या लँग्वेज मध्ये इनिशियली आपल्याला लागणार आहे की मिडल ईस्ट मध्ये अरेबिक चालते की याच्यामध्ये जे आपले जे टेम्पलेट्स आहेत तर हे टेम्पलेट एकदा परफेक्टली क्रॉस चेक करा कुठे रिपीट झालेत का. जसं ट्रान्सपोर्ट रिपीट झाले ट्रॅव्हल टुरिझम ट्रान्सपोर्ट एकच झालं तर ते एका याच्यामध्ये होऊ शकतं. नंतर याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जसं आता गणपती होते गणपती मंडळाचं ऍप पण अशा आहे ती पण कॅटेगरी टाकायची म्हणजे आपल्याला मार्केटिंगला यूज होईल की दांडियावाले येतात ग्रुप असतात किंवा नवरात्रीवाले असतात आणि गणपतीचे मंडळ असतात. त्या मंडळाचा ऍप म्हणजे एक वेगळं फील येतं ते आपण असं फ्रीमध्ये ठेवलं त्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये नाही डायरेक्ट गणपती म्हणूनच टाका सेपरेट रिलिजियस ऍप्स टेम्पलेटच नवीन घ्यायचं. हा तर ते त्याच्यामध्ये आलं. नंतर दुसरं काय आहे हे जे सगळे मंदिर आहेत विठ्ठल मंदिर अजून कुठले मंदिर तर टेम्पल मॅनेजमेंट सुद्धा एक प्रकार आहे तो आपलं मंदिर डेमोधून होणार. तर आता याच्यामध्ये टेम्पलचा बंदच ना त्याचं डोनेशन होतो त्याचं ते काय म्हणतात क्यू होतात ब्लॉग आहेत पेजेस आहेत अपॉइंटमेंट म्हणा किंवा टेम्पलचं जे आहे जेवढं गुंता तेवढं आहे ते पण पार्ट ऍड करा तो महत्वाचा. तर असे जे निशे आहेत एक एक निशे आयडेंटिफाय करतात आपल्याला की जिथं आपल्याला त्याचा मे बी बिझनेस वाईज त्याच्यातून जास्त रेव्हेन्यू नसणार पण तो मार्केटिंगला त्याचा जास्त उपयोग होणार. याच्यानंतर जे आपण इनिशियल डिस्कस केलं होतं की आता आपल्याला कॉम्प्युटर अनालिसिस करायचं तर त्याचं काही फाइंड आउट केलं का सिमिलर लाईनवर अशी एखादी सर्व्हिस अरे कोणतरी कॉम्प्युटर पाहिजे आपल्याला त्याशिवाय मग मजा येणार नाही ते करायला. आपण नाहीतर अंधारामध्ये गोळ्या मारत जाऊ आणि असं व्हायचं की कुणीतरी ऑलरेडी याच्यापेक्षा ग्रेटेस्ट केलेलं तर आपल्याला काहीतरी कम्पेअर करायला पाहिजे. ज्यावेळी आपण मार्केटमध्ये विकायला जाऊ लोक आपल्याला विचारणार नेमकं कशासारखी सर्व्हिस फोन घेतला तरी अँड्रॉइड सारखं आहे का आयफोन सारखं आहे कशाची कॉपी आहे किंवा कशाला रेफर केलं तर त्याला कम्पेअरला लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे की आपण याच्यासारखी सर्व्हिस देतो पण आम्ही याच्यामध्ये असं असं तर ते कॉम्प्युटर अनालिसिस पाहिजे. नंतर आपल्या या साईटवरच्या ज्या ब्लॉग पोस्ट आहेत त्या नाही आहेत सध्या आणि यातले पेजेस कम्प्लीट नाही राईट. एफएक्यू पण आहेत पण ते एफएक्यू खूपच झाले त्याचं 5-50 झाले वाटतं. तर हे एफएक्यू जे आहे ते आता असे आपल्या ह्याच्यानुसार ऍड करा रादर तो आता हे डिरेक्टली कॉपी पेस्ट कोड केला असेल ना तिकडे वेबसाईटला तर त्याच्याऐवजी आपली जी एफएक्यूची सिस्टम आहे त्याच्यातून एफएक्यू ऍड करू शकतो. ठीक आहे हे असं आहे त्याचा काही प्रॉब्लेम आहे मेन साईट आहे पण हे सगळं प्रॉपरली क्रॉस चेक करायचं कारण हे गोष्टी मार्केटिंगवाले यूज करणार. क्लिअर काही क्वेरी का त्याच्यामध्ये फक्त ते सर्व्हिस आणि प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे तुम्हाला बोललो की टेक्स्ट मध्ये पण टाकता यायला पाहिजे विदाउट इमेज. हा ते ऑप्शन तो पार्ट घेतो मी नेक्स्ट शिकत करायला कारण की आता इमेज भरून दिसायसाठी दिसण्यासाठी एक तर असं आहे की लागते काही काही आणि जितके जास्त बग्स काढतील तेवढे जास्त बग्स काढा युआय रिलेटेड पण काढा ही गोष्ट अशी व्यवस्थित दिसायला पाहिजे किंवा हा कंटेंट मिसिंग आहे एखाद्या गोष्टीसाठी जो तिथं बिझनेस साठी असणं महत्वाचं जोड्यात क्लिअर. बटन विजेट ते बटन काय टाकणार तिथे ते त्याच्यामुळे तिथं थांबतो काय बटन काय असणार सबमिटचं बटन किंवा नो मोर आपल्याला ऍड करायचं असेल फॉर्मचा सेपरेटच सेगमेंट येणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये त्यात सगळे फॉर्मच बनवून ते अख्खे फॉर्म फिलअप होणार आहे डेटा डेटा तो सेगमेंट मध्ये. आता आपण काय करतो स्टेज 1 ला आपण आतापर्यंत आता आहे ते व्यवस्थित करणं मग ऍडव्हान्स फीचर करतो तरी पण ते स्मार्ट पिन अटेंडन्स आणि अपॉइंटमेंट कारण की ते खूप महत्वाचे होते नाहीतर आपली ऍप पण वेबसाईट मध्ये फरकच राहिला त्याच्यामुळे ते फीचर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ठेवतो. ठीक आहे चालतं थोडा ऍक्शन प्लॅन बनवा डेटावर अपडेट करा आणि एव्हरी एंड ऑफ डे आपण एक समरी काढत जाऊ की एवढे इश्यू आहेत
या गोष्टी करायच्या ह्या रेकमेंड. तर त्याच दिवशी मी त्या गोष्टी आपण सोबत बसूनच ते जे बग कोडिंग तेच क्लोज करू रादर दॅन पुढच्या डे. त्या दिवशी जे गोष्टी त्याच दिवशी क्लोज करायचं म्हणजे एक स्टेप पुढे जाऊ. नंतर हा व्हिडिओ आहे, तर यातल्या अजून कुठल्या गोष्टी मिसिंग असेल तरी टाकायच्या, त्याच्या ग्राफिक्स शेवटी बनवायचे आणि हे तिन्ही गोष्टी ते रिप्लेस करायचं आपल्याला ऍक्च्युअली ऍपच्या व्हिडिओने. हे स्क्वेअर मध्ये सध्या कंटेंट नाही त्याच्यामुळे हे टाकले. हे टी शॉप आणि कॅफे एकत्र घेतलं तरी चालेल. कॉफी शॉप आणि हा मेडिकल स्टोअर काढून टाकायचं काही मेडिकल स्टोअर. लॅब्स लागतील, हा रिपेअर सर्व्हिसेस लागतील. मग तिथं कार एसी सर्व्हिस, कार सर्व्हिस असे 2-3 असे 2. ऑप्टिकल स्टोअर पण चालेल. ऑप्टिकल लेन्सकार्ट आहे, लेन्सकार्टची लिंक टाकू शकतो. ते प्रॉब्लेम सीए लॉयर आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे. हा यात मी काय सांगितलं बघा, मंदिरचं टाकायचं, गणपतीचं टाकायचं म्हणजे रिलिजियस याच्यामध्ये नवरात्री आणि अजून एक राहिले याच्यामध्ये हे वेडिंग कार्ड, लग्न. तर ते एखाद्याचं लग्न आहे तर ते इव्हेंट साठी करतात. तर ते एक लग्नासाठीच ऍप की त्यात लोक येणार, ऍड्रेस बघणार, नवरा नवरीचे प्री वेडिंगचे फोटोशूट बघणार, अजून काही गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये. एखाद्या वेडिंगचे इन्व्हिटेशन पत्रिका असणार, त्याच्यामध्ये पत्रिका पाहणार, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असणार. एक जनरल लग्नाचं इन्व्हिटेशनचं ऍप. ओके, तर असं एक त्याच्यामध्ये ह्या आयडियाज अशा एक 4-5 जे मेन आहेत जे आपल्या पुढे कन्फर्मेशन पण होतं ना की आता जसं की येणार असलं तर फिक्स काही लोकांचं RSVP. हा चालेल ना. ते जर आपण डायरेक्ट इव्हेंटच विजेट असेल त्याच्यामध्ये, त्यात इव्हेंट डिटेल्स टाकतील की बाबा हळदी आता आहे, लग्न आता आहे आणि येस नो जरा कुठं कुठं कोण येणार आहे ते डेटा दिसेल. डू डेट, काही प्रॉब्लेम नाही. एनजीओच्या पण सर 2 झाले, हे रिपीट झालं. हा, तर हे क्लीनअप महत्वाचं आहे आणि हे ग्राफिक आपल्याला चेंज करायचं. हे ज्यावेळी फायनल होतील त्याच्यानंतर आपण प्रॉपर ग्राफिक बनवून घेऊया त्याची प्रत्येकाची, किंवा आपल्या ऍपचं दाखवायचं माझं मानस आहे. पण लेट्स सी काय होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. पेट क्लिनिक आय थिंक हेल्थ क्लिअर त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण, म्हणजे असं 2-3 मिक्स होतील. पेट शॉप हा, तर ते एकत्र करू शकतो आपण. हेल्थ केअर मध्ये चालून ते क्लिनिक, हॉस्पिटॅलिटी आणि क्लिनिक असं एकत्र घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपण. तर ते बघायला बरं वाटेल ना. त्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना इंडस्ट्रीयल बघतात, त्या इंडस्ट्रीमध्ये काय केलं. एनजीओ म्हणजे एनजीओचं स्पेसिफिकली झालं. हे शॉपिंग म्हणलं तर हे एकत्रित आले. बघा सगळे स्टोर आले, क्लॉथ स्टोर आलं, अजून कुठलं स्टोर असेल तर ते पण त्याच्यामध्ये असेल, पेट शॉप पण त्याच्यामध्ये आलं, सर्व्हिसेस कॅटेगरी आम्ही हॉटेल अँड रिसॉर्ट सगळं आलं. हा, नंतर हे लॉन्ड्री सर्व्हिस सुद्धा सर्व्हिसेस मध्ये येते. कार एसी सर्व्हिस, हे सर्व्हिस त्याच्यात लॉन्ड्री सर्व्हिस मध्ये ना. ते असं इंडस्ट्री एकत्र करायचं त्याच्यामध्ये. आणि म्हणजे त्याला काय होईल, आपल्या कॅटेगरी दिसतील पण त्याच्या खाली डेमो जास्त दिसतील, ते बघायला बरे वाटते. नाहीतर इथे कॅटेगरी दिसत पण त्याच्या खाली डेमो दिसत नाही येत तेच. राईट. हे फिटनेस स्टुडिओ आणि अजून कुठेतरी एक रिपीट झालं वाटतं. डान्सचं डान्स स्टुडिओ सेपरेट होते, बघायला छान होतं. कारण की जे प्रॉमिनंट बिझनेस आहेत ते तर ऑब्व्हियसली पाहिजे. कॉफी शॉप, डान्स स्टुडिओ आणि ते मला सांगितलं म्हणजे मंदिर वगैरे. ठीक आहे, तर ते वर्कआउट करा आणि अशी एक गोष्ट चालू द्या. चालतं. बाकी ह्याचं तर खूप महत्वाचं आहे टेस्टिंग. काय कसं वर्क होतं जनरल थीम मध्ये सेट करतात त्याच्यामध्ये. समजा हे अपॉइंटमेंट विजेट आहे, विजेटला करता येतं सर बॅकग्राऊंड इथून असं सेट करता येतं, तर त्यानुसार सेट होतं. आता नाही आवडत पण ते होतं. ठीक आहे ना. चेक केलं होतं काय केलं होतं, काय केलं होत नव्हतं तुम्हाला होतं. प्रत्येक विजेटचं खाली जे अलाईन वर्किंग सगळ्यांचं बॅकग्राऊंड कलर वगैरे सर आता तिथे 5 शॉटला बॅकग्राऊंड कलर बॅकग्राऊंड ते पण मी सगळं टेस्ट होईलच. ते कसं की कंटेंटवर फोकस करेल. डिझाईनवर मी स्पेशल वर्क करणार आहे. प्रत्येक विजेटचं प्रॉपर डिझाईन होणार आहे. इथं सुद्धा इमेज अशी दिसते, इथे हे असं दिसतंय.
तर हे प्रॉपर दिसणार आहे इथे. याला बॉर्डर म्हणा, 2 याचा स्पेसेस म्हणा. हे येतं त्याच्यावर मेन सर्व्हिस वगैरे नाही तर प्रोडक्ट वगैरे टाकलं की हॅश हॅश टू इमेज वर अपलोड केलेला नंबर जो असतो ना नाही, तो स्पेसिफिकली टाका. नवीन याला येईल आता. तू आता नवीन कुठलं बनवलंस का? नाही का आधीपासून येतेच ना. आपण नवीन अपलोड केला ना तुमचं नाही नाही येतं, पण पहिले कसं ब्लँक येत होतं ते, आता प्रॉपर नंबर येतो. रिव्हर्स पण घ्यावं लागेल यात पण ते केलं जातं. आता हे एंड टू एंड टच केलं त्याच्यामुळे जरा व्यवस्थित दिसायला. पहिलं कसं हे व्हाईट पट्टी इथं पण येत होती. सर्व्हिसेस नाही वाटतं आपल्याला. केक शॉप नाही तर ते टाकलेलं होतं लॉन्ड्रीचं ऍप. हे जे बनवले त्यांना पण पेजेस वगैरे एडिट होते. अरे ती एक गोष्ट गेली सगळ्यालाच. ठीक आहे,